प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज तुम्हाला सॉलिड ॲक्शन पाहायला भेटणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 6 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सयाजीरावांनी ऋषिकेशला गाडीत बघितलंय आणि आता ते त्याच्यावर ओरडतात, ए बाबा तू इथं काय करतोय ऋषिकेश, येडाबेडा झाला का काय? आता ऋषिकेश म्हणतो, का हो सयाजीराव, तुम्ही तर मला घाबरत नाही ना, आता मला पाहून एवढे का घाबरलात तुम्ही? आता ऋषिकेश सयाजीरावांना अशी धमकी देतो, आता तुम्ही बघाल तुम्ही मला कसे घाबराल ते. आता ऋषिकेशने ती गाडी अशी फुल स्पीडने चालवायला सुरुवात केली आहे. सयाजीराव म्हणत असतो, ए बाबा ए, अरे काय येडाबिडा झाला का ऋषिकेश, अरे थांब. पण ऋषिकेश काही थांबायला तयार नाहीये. आता ऋषिकेश ती गाडी शेवटच्या गिअरवर नेतो आणि ती गाडी चालू करतो म्हणा आणि मग शेवटच्या गिअरवर नेतो चालवता चालवता. आता हा सयाजीराव इतका घाबरायला लागतो ना, ए बाबा ए ऋषिकेश, अरे ए बाबा मला बीपीचा त्रास आहे, तुला माहिती नाही का, अरे ए बाबा मला अटॅक केल रे बाबा, अरे सांगतो तुला मी सगळं, काय पाहिजे तुला, काय देऊ तुला, थांबव गाडी. पण ऋषिकेश मात्र आता सारखा गिअरवर पाय देतोय आणि जोरात एक्सिलेटर देतोय. आता त्या सयाजीरावाची मान पकडली आहे त्याने आणि आता तो विचारतोय, मला उत्तर द्या सयाजीराव, मला मारायला तुम्हीच माणसं धाडली ना, बोला, असं म्हणून त्याने त्याची मान आणखीन गच्च पकडली आहे. आता इकडे बघा, जानकी म्हणते, अवंतिका मला आता खूप भीती वाटायला लागली आहे ग, यांनी ना आता खूपच रौद्ररूप धारण केलंय, म्हणजे बघ ना अगं, म्हणजे ऐश्वर्याच्या रागापोटी हे सयाजीरावांना काही बरं वाईट तर नाही करणार ना, आता खरंच मला खूप टेन्शन आलंय ग अवंतिका. अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही उगाचच इतका विचार करताय. आता या सौमित्रने बोलता बोलता या जानकीचा फोन नीट केलाय बरं का. आता जानकीचा फोन देतो सौमित्र. अवंतिका म्हणत असते, टेन्शन नका घेऊ वहिनी, सगळं ठीक होणार आहे. मग आता सौमित्र म्हणतो, हे घे वहिनी तुझा फोन, अगं मी तो तात्पुरता नीट केलाय, खरं तर मी तुला नवीनच फोन घेऊन देणार होतो, पण मला माहितीये तू फोन घेणार नाही, तू खूप मानी आहेस ना. आता लगेच अवंतिका म्हणते, खरंच स्वाभिमान असायला हवा तर वहिनी दादांसारखा. संकट येतात ना तेव्हा सगळ्यात आधी स्वाभिमानच गहाण पडतो, पण वहिनी तुमच्यावर जी काही संकट आलीत ना त्यापुढे तर मोठे मोठे लोक गळून पडतील, पण वहिनी ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही कसं काय एवढं कणखरपणे उभे राहिलात. मग जानकी म्हणते, टिकून राहायचं ठरवलं ना अवंतिका की सगळं शक्य होतं, मी टिकून राहणार आणि जिंकून पण दाखवणार. आता इकडे बघा, पुन्हा एकदा सयाजीरावांचा शॉट दाखवलाय. आता सयाजीराव म्हणतात, ए बाबा ए, मी कशाला तुला मारायला माणसं पाठवू, तुझा काहीतरी गैरसमज झालाय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, गैरसमज तुमचा झालाय सयाजीराव, ऋषिकेशला तुम्ही हलक्यात घेतलं ना, आता तुम्हाला महागात पडणार. खरं खरं सांगा मला, जोवर तुम्ही मला खरंच सांगत नाही तोवर या गाडीची चाकं चालत राहणार आणि स्पीड खूप वाढणार. म्हणजे ऋषिकेशला असं म्हणायचंय, मेलो तर दोघं जण मरू. आता त्याने त्या सयाजीरावांची मान सोडली आहे. आता सयाजीराव म्हणतो, ए बाबा ए, अरे समोर माणूस आहे, थांबव थांबव. आता या ऋषिकेशने ब्रेक मारला तेव्हा सयाजीरावांच्या डोक्याला लागलंय. आता तिथे स्पीडचे काटे असे वाढताना दाखवले बरं का, आर्टिफिशियल रित्या. आता लगेच हा सयाजीराव म्हणतो, आरडाओरडा करीन मी, थांबव गाडी तू. आता ऋषिकेश म्हणतो, ओरडा ओरडा सयाजीराव, तुमचा आवाज काही या गाडीच्या बाहेर जाणार नाही, तुम्हाला शेवटचं सांगतोय, खरं खरं सांगा, नाहीतर. आता सयाजीराव मोबाईलवर बोलायचा प्रयत्न करत असतात, पण ऋषिकेश आता त्या गाडीला असं गरागरा फिरवतो जेणेकरून त्याचा मोबाईल पण हातातून पडून जातो. जानकी अवंतिका सौमित्रला म्हणते, माझ्या कुटुंबावर जर कोणी वार केला ना तर मी ढाल बनून सगळ्यांवर वार करेल आणि प्रोटेक्ट करेल. मग सौमित्र म्हणतो, वहिनी तू एवढ्या जिद्दीने लढतेस त्यानेच आम्हाला बळ मिळतं ग वहिनी. जानकी म्हणते, बरं पुरे झालं आता, माझं कौतुक पुरे. बरं तुम्हाला भूक लागली असेल ना, काही खायला करू का सौमित्र भाऊजी, तुमच्या आवडीचा कढी भात करू का? अरे पण प्रेक्षकांनो, यांच्या घरातलं किराणा सामान संपलं होतं ना. मग सौमित्र म्हणतो, वहिनी तुलाच लक्षात येतं मला कढी आवडते ते, म्हणजे तुला सांगू का, या घरात आलं ना की मला असं होमली वाटतं ग छान, म्हणजे या घरात माणसं आहेत, म्हणजे आपल्या घरात माणसं आहेत पण जिव्हाळा नाही ग, घर आहे पण घरपण नाहीये. मग जानकी म्हणते, येणार भाऊजी, त्या घराला सुद्धा घरपण पुन्हा येणार, मी तुम्हाला वचन देते. आईच्या प्रेमावर गैरसमजुतीची धूळ पसरली आहे, ती साफ झाली ना की अख्ख्या पंचक्रोशीत तुम्हाला आपल्यासारखं घर शोधून सापडणार नाही आणि तो दिवस नक्की येणार बघा भाऊजी, फक्त माझे एक काम करा. सौमित्र म्हणतो, सांग ना वहिनी. जानकी म्हणते, आईंना एक निरोप द्या. आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये आल्या ना ओवीला बघायला तेव्हा ऋषिकेश जरा चिडले होते, ते रागाच्या भरात बोलले, ओवी त्यांची नात आहे आणि कायम राहणार, फक्त ह्यांचा राग मनावर घेऊ नका म्हणावं.
सौमित्र म्हणतो, हो वहिनी, अगं दादाला तुझी काळजी आणि ओवीची सुद्धा, पण नको काळजी करू हं, काहीही लागलं तर प्लीज मला सांगत जा. जानकी म्हणते, हो तुम्ही दोघंही तुमची काळजी घ्या आणि घराची सुद्धा, आणि थँक्यू सो मच मोबाईल रिपेअर केल्याबद्दल. सौमित्र म्हणतो, काय ग वहिनी तू पण, येतो मी, असं म्हणून या दोघांनी आता निरोप घेतलाय आणि जाताना त्याने ओवीच्या डोक्यावरून हात फिरवलाय. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे सॉलिड ढिशूम ढिशूम बघायला मिळणार आहे तुम्हाला घरातल्या घरातच. आता हा सयाजीराव ऋषिकेशला म्हणत असतो, ए बाबा ए थांबव ना गाडी. जानकीला टेन्शन आलंय की हा कुठे गेला ऋषिकेश, म्हणून ती काळजीत असते. सयाजीराव म्हणत असतात, ए बाबा ए समोर गाडी आहे, थांबव रे बाबा, ठोकशील ठोकशील. आता ऋषिकेशने जोरात ब्रेक मारलाय, त्यामुळे सयाजीरावाच्या मानेला हिसका बसलाय. सयाजीराव जोरात ओरडायला लागतात, अरे बापरे आई आई. आता त्याने गाडी थांबवली आहे ऋषिकेशने. आता हा सयाजीराव म्हणतो, नशीब गाडी थांबवली, मला तर वाटलं होतं मारतो का काय. आता हा सयाजीराव म्हणतो, सांगतो बाबा तुला सगळं सांगतो. ऋषिकेश म्हणतो, सांगा मग आधी. म्हणजे आधी ते म्हणतात की मी सांगतो म्हणूनच ऋषिकेशने गाडी थांबवली बरं का. मग हा कबूल करतो सयाजीराव, हो हो मीच माणसं धाडली होती तुला मारायला. आता ऋषिकेश गाडी खाली उतरतो आणि सयाजीरावांची कॉलर पकडून त्यांना बाहेर आणतो. सयाजीराव आरडाओरडा करत असतो, ए बाबा आता काय करतो, आता का मारतो का मला. ऋषिकेश म्हणतो, काय हो सयाजीराव, त्रास होतोय का. दुसऱ्यांना त्रास दिला ना की स्वतःवर अशीच वेळ येते. तुमच्या कधीही वाकड्यात शिरलो नव्हतो मी सयाजीराव आतापर्यंत. तुमच्या मुलीने माझ्या बायकोला खूप त्रास दिला घरात. तुम्ही सुद्धा माझ्या कंपनीमध्ये नुकसान करायचा प्रयत्न केला, तो तर भूतकाळ झाला. मी विसरलो होतो सगळ्या गोष्टी, त्याकडे दुर्लक्ष केलं होतं मी. पण आता नाही, तुम्ही माझ्या बायकोसोबत आणि मुलीसोबत जे केलंय ना ते मी विसरणार नाही. मी माझ्या बायको पोरीसोबत सुखाने जगायचा प्रयत्न करतोय. माझी मुलगी आणि बायको जग आहे माझं. माझ्या जगात जर वाईट नजर टाकली ना तर त्याला सोडत नसतो मी. आणि फालतू सापळे रचून आम्हाला त्रास दिला ना तर ऋषिकेश गप्पा बसणार नाही, लक्षात ठेवा. सयाजीरावांची मान तो आता अशी धरतो जोरात आणि म्हणतो, दुखतंय का, त्रास होतोय का. सयाजीराव हा हा त्रास होतोय असं म्हणत असतात. आता ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव आज फक्त वॉर्निंग देतोय आणि सोडून देतोय तुम्हाला. यापुढे जर असं करायचा प्रयत्न केला ना तर इथे तुम्ही उभे नसाल, तुमची चिता उभी जळत असेल, असं म्हणून तो निघून जातो. अरे पण सयाजीरावांना गाडी चालवता येते का, हा मला पडलेला प्रश्न. असो आता बघा सारंग बघा आता मोठ्या मोठ्याने ओरडतो, आई ये आई. सुमित्राबाई म्हणतात, काय झालं सारंग, ओरडतोयस कशाला. सारंग म्हणतो, नाही तुझं ओरडून झालं ना, म्हटलं आपण ओरडून बघावं. आता त्या सुमित्राबाई म्हणतात, काय रे सारंग, असं कसं बोलतोय माझ्याशी, काय बडबडतोयस. सारंग म्हणतो, आई तुला काय झालंय, असं का वागते, कोणाचा राग कोणावर काढते ग तू. आता या सुमित्राबाई म्हणतात, काय रे सारंग, मी काय केलं. सारंग बघा कसे मोठे मोठे डायलॉग मारतोय. सारंग म्हणतो, अगं आई, करणारे गेले करून आणि मरणारे इथे मरतायत घरासाठी रोज. आता ऐश्वर्याकडे बघतो तो. मग सुमित्राबाई म्हणतात, ए बाबा असं कोड्यात काय बोलतोयस तू, काय जे बोलायचंय ना तुला ते स्पष्टपणे बोल. सारंग म्हणतो, बोलणार, मी बोलणार. नाही कोणीतरी बोललंच पाहिजे या घरामध्ये. मला सांग आई, सगळी चूक जानकी वहिनीची असताना तू ऐश्वर्यावर का रागवलीस. ऐश्वर्या उगाच नाटक करते. अहो सारंग बोलू नका तुम्ही. सारंग म्हणतो, नाही नाही ऐश्वर्या आम्हाला बोलू द्या. अहो तुमच्या अशा भित्र्या स्वभावामुळे तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. अरे बापरे, केवढा मोठा जोक मारला सारंगनी, ऐश्वर्या आणि भित्री. आता बघा तो सौमित्र येतो आणि म्हणतो, काय झालं आई, का ओरडतोय सारंग. काय रे सारंग, काय झालं, मोठ्या मोठ्याने का ओरडतोयस. सुमित्राबाई म्हणतात, त्याला वाटतंय त्याच्या बायकोवर अन्याय झालाय म्हणून दाद मागायला आलाय, मोठ्या मोठ्याने ओरडतोय. बोल सारंग बोल, तू बोलूनच टाक आज. सारंग म्हणतो, हो बोलतो ना, तू पण ऐकूनच टाक दादा. सारंग म्हणतो, आई जानकी वहिनी यापूर्वी आपल्या घरात खोटं बोलून शिरली होती ना, वेश बदलून आली होती, त्यामुळे ऐश्वर्याला असं वाटलं की यावेळेला सुद्धा जानकी वहिनी खोटंच बोलत असेल. पण तरी सुद्धा तुला ऐश्वर्याची चूक वाटली का आई. सुमित्राबाई आता त्याच्याकडे आश्चर्यानेच बघतात, ऐश्वर्याला किती हा सपोर्ट करतोय. आता सारंग म्हणतो, आई तू नेहमी म्हणतेस ना ग, आम्ही एवढे पावसाळे पावले, तेवढे पावसाळे पाहिले आणि तुला एवढं नाही कळत. ऐश्वर्या नेहमी तुझ्या आणि या घराच्या भल्याचाच विचार करतात. ते पाहते ऐश्वर्या दिसती तरी कधी बोळी प्रेक्षकांनो. आता सारंग म्हणतो, अगं ज्या माणसांनी माझ्या वडिलांना जीवे मारायचा प्रयत्न केला
त्या माणसांवर तुझा अचानक नव्याने विश्वास बसला का गो? सारंगचं हे नवीन रूप बघून आजीबाई जरा घाबरल्यात. आता जानकी ऋषिकेशला म्हणते, काय हो ऋषिकेश, किती वेळ, केव्हाची वाट बघते मी तुमची, कुठे गेला होतात तुम्ही? आता ऋषिकेश म्हणतो, जरा कामाला गेलो होतो आणि त्याचे कपडे चेंज करत असतो. जानकी म्हणते, काय विचारते मी तुम्हाला, किती फोन केले, मेसेज केले, तुम्ही रिप्लाय का नाही केला, फोन सुद्धा उचलला नाही माझा. आता ऋषिकेश म्हणतात, ओवी बरी आहे ना? जानकी म्हणते, हो ओवी बरी आहे, तिला खाऊ पिऊ घातलंय, औषधं दिलेत, मी झोपलीये ती. जानकी त्याच्या मागे मागे करत असते आणि म्हणत असते, मी काय विचारते, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीये? आता ऋषिकेश चिडतो तिच्यावर आणि चिडूनच उत्तर देतो, सांगितलं ना तुला कामासाठी गेलो होतो. जानकी म्हणते, माझ्या नजरेला नजर देऊन बोला ना, कोणत्या कामासाठी गेला होतात, कशाला गेला होतात, कुठलं काम केलं तुम्ही? आता हा ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, हे बघ जानकी, सयाजीरावांना मी धडा शिकवायला गेलो होतो. आता मात्र जानकी घाबरते. आता ऋषिकेश म्हणतो, आजवर ते आपल्यासोबत जे डाव खेळले ना त्याचा हिशोब करायला गेलो होतो मी जानकी, चांगलाच हिशोब करून आलोय मी त्यांचा, आता चांगलाच हिशोब केलाय मी त्यांचा, आता ते आपल्या वाकड्यात शिरायचा प्रयत्न पण करणार नाही. जानकी घाबरते आणि म्हणते, काय केलं तुम्ही ऋषिकेश, काय विचारते मी तुम्हाला? ऋषिकेश मात्र त्याची कामं करत असतो, हात पुसत असतो, पाय धुत असतो. जानकी म्हणते, ऋषिकेश यातून काय साध्य होणार आहे? आता तुम्ही आज सयाजीरावांना त्रास दिला, उद्या ते पुन्हा आपल्याला त्रास देतील, हे सत्र आयुष्यभर चालू राहील. आता ऋषिकेश चिडत म्हणतो, चालू दे ना मग जानकी, काय हरकत आहे, राहू दे सगळं हे असंच. जानकी, त्यांनी 1 वार केले ना तर मी 10 वार करेल, पण आता मी शांत बसणार नाही. इकडे ऋषिकेशच्या बदल्याची आग, तिकडे सारंग करतोय ढिशुम ढिशुम. आता इकडे बघा सारंग कसा म्हणतो सुमित्राबाईंना, काय गाई, गेली होतीस ना ओवीला भेटायला, भेटू दिलं का तुला, भेटू दिलं नाही ना? अगं काय ग, ओवी बरी होती का नाही, खरंच तिला बरं होतं का नाही आपल्याला काय माहिती, खोटं बोलत असतील ते. अवंतिका आता जोरजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा वा, ग्रेट ग्रेट ऐश्वर्या, अगो काय ब्रेन वॉश केलंस तू सॉलिड सारंग भाऊजींचा. मला तर कळतच नाहीये, सारंग भाऊजीच्या भोळेपणाला दाद द्यायची का ऐश्वर्याच्या हुशारीला? सारंग आता रागाने बघतो अवंतिकाकडे. आता अवंतिका म्हणते, काय रे सौमी, कोणाला द्यायचे रे जास्ती मार्क, ऐश्वर्याला का सारंग भाऊजीला? आता सारंग म्हणतो, ओ वहिनी जरा तुम्ही थांबा हं. आता सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, मी तर सारंगच्या मूर्खपणाला जास्ती मार्क देणार आहे. आता सगळेजण सारंगकडे बघतच राहतात. सौमित्र म्हणतो, बघ ना, ओवीचा सगळ्यात फेवरेट काका कोण आहे? सारंग. ओवीचा सगळ्यात जास्त लाड कोणी केले? सारंगने. आणि बघ की आज ओवी आपली मरता मरता वाचलीये, हे या सारंग काकाला माहिती सुद्धा नाहीये. सारंग आता आश्चर्याने बघायला लागतो सौमित्रकडे. सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, म्हणजे सगळ्यात मूर्ख कोण आहे? तो म्हणजे सारंग. सारंगला 100 पैकी 100 मार्क दे. आता अवंतिका म्हणते, नाही रे सौमी, अवंतिकाला देऊ आपण जास्ती मार्क. अरे बघ ना, काय पटकन तिने एवढ्या वर्षावरचं प्रेम कमी करून टाकलं रे. म्हणजे ओवीवरचं इतक्या वर्षाचं प्रेम सारंग भाऊजीने ऐश्वर्याच्या एका वाक्यात पुसून टाकलं रे. बघ ना, सारंग भाऊजी खाली आल्या आल्या हे नाही विचारलं की ओवी बरी आहे का, पण त्यांनी हे विचारलं की ऐश्वर्याला कसं काय नावं ठेवतायत सगळे. आता हे असं आहे म्हटल्यावर काय बोलायचं रे आपण सौमित्र. आता सारंगला सॉलिड मिरच्या झोंबतात. सारंग म्हणतो, वहिनी आता बस करा बस करा, ओवीला काही झालेलं नाहीये, आता ती बरी आहे, मला सांगितलं सगळं ऐश्वर्याने. आता आजीबाई बघा कसा हा तमाशा पाहतायत. आता सारंग म्हणतो, मला माहितीये ओवीला बरं आहे, काही झालेलं नाहीये ओवीला. आता मात्र सौमित्र सारंगवर चिडतो आणि म्हणतो, मरता मरता वाचली आपली ओवी, आता बरी आहे ती, पण पार सुकून गेली आहे, आत्ताच आम्ही तिला भेटून आलोय. असं ऐकल्यानंतर सुमित्राबाईंना कसं तरी होतं. सौमित्र म्हणतो, तिच्या जीवावर बेतलं होतं रे. हे सगळं का झालं? कारण जेव्हा जानकी वहिनीला मदतीची गरज होती ना, तेव्हा ही ऐश्वर्या आईशी खोटं बोलली. हिला असं खोटं बोलायची काय गरज होती? कोणी उत्तर देईल का मला? आता सारंग लगेच म्हणतो, हेच बोलायचंय मला. फिरून फिरून सगळं काही ऐश्वर्यापाशी काय येतं सगळं? काय रे दादा? नाही, आईशी बोलतोय ना मी, मग तुम्ही दोघं जण मध्ये मध्ये काय करतायत माझ्या? हा माझ्यातला आणि माझ्या आईतला प्रश्न आहे, तुम्ही दोघं मध्ये मध्ये करू नका. आता मात्र सौमित्र चिडतो आणि म्हणतो, हा तुमच्या दोघांचा प्रश्न नाहीये, हा घराचा प्रश्न आहे आणि हे घर माझं आहे. अगं आई, अजूनही वेळ गेलेली नाहीये.
अगं जानकी वहिनीला मानाने घेऊन ये या घरात, या बाईला बाहेर काढ आई. सारंग आता संतापतो आणि म्हणतो बस बस झालं आता. आजी आता सारंगचं सगळं ते रूप बघून घाबरतात. आता ही जानकी ऋषिकेशला समजवत असते, ऋषिकेश आपला हा रस्ता नाहीये. ऋषिकेश म्हणतो बस कर जानकी, मी आतापर्यंत खूप काही सहन केलंय, आता काही होऊ दे, भूकंप जरी आला ना तरी मी आता माझा स्वभाव बदलणार नाहीये. आता बस झालं, खूप सहन केलं मी. आता मला डिवचणाऱ्यांच्या नजरेत मला आता माझ्यासाठी भीती बघायची आहे. आता माझ्यातलं जनावर जागं केलंय त्यांनी. आता ही जानकी म्हणते पण ऋषिकेश मला तर आता तुमची भीती वाटायला लागली आहे. नाही ऋषिकेश, तुम्ही नाही आहात हे, तुम्ही असे नव्हता कधीच, तुम्ही खूप खूप बदललायत आता ऋषिकेश. जानकी आता ऋषिकेशला आणखीन डिमोटिवेट करतीये. काही गरज आहे का? तो बरोबर रस्त्याने चाललाय प्रेक्षकांनो, इतकं चांगलं वागून काही मिळत नाही कलियुगामध्ये. आता इकडे बघा, ही ऐश्वर्या म्हणते सारंग, अहो सारंग तुम्ही शांत व्हा. आता लगेच सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या नाही, आज दादा खूप बोललाय, आज तू बोललास ते बोललास दादा, आता पुन्हा जर का काही बोललास ना ऐश्वर्याला तर बघ. आता लगेच सौमित्र चिडतो आणि म्हणतो काय करणार रे तू, मारणार का मला, मारणार? आता हे दोघंही हातापाई करायला लागतात. सुमित्राबाई डोक्याला हात मारून घेतात. तो सारंग तर सौमित्रपणे एवढूच पिल्लूच दिसतंय प्रेक्षकांना. आता तो त्या सौमित्राला लागली मारामाऱ्या करायला लागतो. खरं तर सौमित्रच्या एका हाताचा नाहीये तो, असं एका हाताने उचलेल तो आणि धरून फेकून देईल सारंगला. आता बघा या सुमित्राबाई मध्ये पडतात आणि सौमित्राचा जोरात बुक्का लागतो त्यांना आणि त्या जोरात त्या टिपवायवर पडतात. बरं त्या सोफ्यावर पडल्या बरं का, त्या टिपवायवर पण नाही सॉरी, त्या सोफ्यावर पडल्या त्या आणि सोफ्याचा कोस त्यांना लागला. पण तो अख्खाच्या अख्खा सोफा नरम आहे बरं का, काय लागलं ते त्यांचं त्यांना माहिती बिचाऱ्यांना. पण पडल्या त्या आणि डोक्यातून असं बारीक रक्त यायला लागलं. आणि मग आता सगळे असे ड्रॅमॅटिक पद्धतीने आई आई काय झालं तुम्हाला असं करायला लागतात. आता लगेच सारंग बघतो, सौमित्र बघतो, काय झालं आईला, काय झालं. आता पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेशचे डायलॉग पूर्ण झालेले बरं हे अख्खाच्या अख्खा सीन एकदम का दाखवत नाहीत बरं प्रेक्षकांनो, मध्येच हा सीन दाखवतात, मध्येच तो सीन दाखवतात. एकदा सगळ्यांचं बोलणं ऐकून द्यायचं ना. असो आता ही जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही असं काय करताय, मी घर बांधण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही. आता जानकीला तो ओरडतो आणि म्हणतो बस कर जानकी, खोट्या नात्यांची सावली नकोय मला आता माझ्या आयुष्यात. आपलं कुटुंब फक्त आपल्या तिघांचं आहे आणि तिघांचंच असेल, आपल्या तिघांशिवाय मला कोणीही दुसरं तिसरं दिसत नाही. आणि मला समजावू नकोस आता हे नको असं तसं, आणि मी नव्हतो पण आता असं झालोय ना मी, या सगळ्यांनी मिळून माझ्या आतलं जनावर जागं केलंय जानकी. मी खूप सरळ आणि साधं आयुष्य जगत होतो, पण मला कळलंय आता सरळ साधं राहून काहीही होत नाही. अगं जानकी त्या हॉस्पिटलमध्ये ECGचं मशीन असतं ना, त्यावरचा ग्राफ कसा खालीवर होतो, तोवरच माणूस असा जगतो आणि एकदा का तो ग्राफ सरळ झाला ना की माणूस मरून जातो. माहितीये ना तुला, असंच होतं ग सरळ वागणाऱ्या माणसांचं सुद्धा. आजवर ऋषिकेश जसा सरळ वागत आला ना तसं त्याच्यासोबत वाईट घडत गेलं. आता मी तो सरळचा ग्राफ संपवलाय. आता या नवीन ऋषिकेश आलाय माझ्यात. आता तू बघच जानकी, हा नवीन ऋषिकेश त्याच्या मनगटाच्या जोरावर हे जग बदलणार म्हणजे बदलणारच. इतका मोठा होऊन दाखवेल मी यांना की ऐश्वर्या आणि सारंग तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागतील. आणि हा शब्द आहे या नवीन ऋषिकेशचा, ये बात ऋषिकेश. आता ऋषिकेशने ठरवलंय की खूप मोठं व्हायचं आणि हा भाग त्यांनी संपवला बरं का. आता पुढच्या भागात तो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की आपण मुळशी सोडून निघून जाऊया, पण या जानकीला काही ते गाव सोडायचं नाहीये. ती म्हणते ऋषिकेश बाहेर जाऊन मोठं होणं सोपं आहे, पण इथल्या इथे राहून मोठं होणं हे आपल्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे. आता तिने ना त्या पेपरमध्ये जाहिरात बघितली आहे निरम्याच्या पावडरसाठी सेल्स गर्ल पाहिजे म्हणून. आता ही बघा मुद्दाम करते काय किती. आता ती घरी गेली बरं का तिच्या ते वॉशिंग पावडर निरमा अशी जाहिरात करायला. मग त्या ऐश्वर्याने तिला सांगितलंय डेमो दे मला, म्हणजे ते कपडे स्वच्छ निघता की नाही निरम्याच्या पावडरने ते बघायचं यांना. किती फनी आहे ना प्रेक्षकांनो. आता ना खरं मला या मालिकेवर रोस्टच करावासा वाटतोय छानसा. ऐश्वर्या हळद बिळद फेकते कपड्यात आणि म्हणते डेमो दे, आता दाखव सगळे कपडे स्वच्छ धुवून, मग तुझी वॉशिंग पावडर आम्ही विकत घेऊ. आणि ती जानकी खरंच धुवून दाखवते. काय प्रेक्षकांनो, MBA झालेली पोरगी अशी करते का काही आपलं. बरं त्या सुमित्राबाई तर नुसत्या गंमत बघताय बरं का जानकीची. मला तर वाटतं सुमित्राबाईंना स्वच्छ धुवून काढलं पाहिजे त्या पावडरने. जोक्स पार्ट प्रेक्षकांनो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय तर आजचा भाग काहीसा असा होता. मला तर जरा फनीच वाटला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्लीज हो प्रेक्षकांनो पटकन माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझे पण 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील.
प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला भाग कळवा आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.